आणि थेट दृश्य आपण पाहतोय की सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर इथल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत। तिथे आता सरकारचं शिष्टमंडळ म्हणजे मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे हे जरांगे यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत। 17 तारखेपर्यंतचा अल्टिमेटम या ठिकाणी जरांगेंनी दिलाय की 17 तारखेपर्यंत सरकारने आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी काय केलं, नेमकं काय निर्णय झालेला आहे, काय पावलं उचलण्यात आली आहेत सरकारकडनं, तर याची माहिती द्या असं जरांगे पाटील यांनी म्हटलं होतं। त्यासाठी आता सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गॅलेक्सी रुग्णालयामध्ये पोहोचलंय। गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत। तर 24 डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम जरांगे पाटलांनी दिलेला आहे। त्याआधी 17 तारखेपर्यंत आतापर्यंत तुम्ही काय केलं याची माहिती द्या असं जरांगे पाटलांनी म्हटलं होतं आणि त्या संदर्भात सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेत आहे। छत्रपती संभाजीनगर इथल्या गॅलेक्सी रुग्णालयामध्ये जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत। तर आता सरकारचं शिष्टमंडळ तिथेच त्यांची भेट घेत आहे। सरकारचं शिष्टमंडळ नेमकी जरांगे यांची का भेट घेत आहे, काय असा सरकारकडनं निरोप त्यांनी जरांगे पाटील यांच्यासाठी आणलेला आहे। तर मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे आता सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये आहेत। जरांगे यांची ते भेट घेणार आहेत। सरकारकडून आतापर्यंत उचलण्यात आलेल्या पावलासंदर्भात ते जरांगे पाटील यांना माहिती देतील। जरांगे पाटलांनी 17 तारखेपर्यंत आपल्याला या संदर्भात काय ते क्लिअर करा असं म्हटलं होतं। उद्या 17 तारीख आहे आणि त्यानंतर ते आपली रणनीती ठरवणार आहेत। त्याआधी सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांना भेटत आहे। सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे यांच्याकडनं करण्यात आली आहे। सरकारकडनं त्यांना आश्वस्त करण्यात आल्याचं ते म्हणतायत। तर काही आणखी कुणबी नोंदी ज्या आहेत त्या सापडलेल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जातंय। तर उर्वरित जे आहे ते म्हणजे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगे यांनी केली आहे। तर त्या संदर्भात सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटतंय।